हॅलो फ्रेंड्स, बघा आपण मागच्या लेक्चरला फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन काय असतं ते बघितलं आहे. आता त्याच टॉपिकवरचे न्यूमरिकल्स आपल्याला बघायचे आहेत. मग हे न्यूमरिकल्स सॉल्व करण्यासाठी आपण कुठले फॉर्म्युलीज या ठिकाणी यूज करणार ते अगोदर आपण बघू आणि मग ॲक्च्युअल न्यूमरिकल्सला आपण सुरुवात करणार. बघा, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन जर असेल मित्रांनो, तर फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन इज रिप्रेझेंटेड ॲज डेल्टा टी एफ. डेल्टा टी एफने त्याला आपण दाखवतो आणि डेल्टा टी एफ इक्वल टू के एफ इंटू एम. के एफ इट इज युअर मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. ओके, त्याच्यानंतर एम जो आहे दॅट वन इज युअर मोलॅलिटी. मग मोलॅलिटी जर तुम्हाला काढायची असेल परत, तर आपण पुढचा एक फॉर्म्युला ठिकाणी यूज करतो. मोलॅलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण मास ऑफ सोल्यूट, मोलर मास ऑफ सोल्यूट, मास ऑफ सॉल्वंट आपण यूज करतो. तो फॉर्म्युला जर आपण बघितला तर त्यासाठी तुम्ही यूज करणार डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू एम. एमची ऐवजी तुम्ही लिहिणार W2 डिवायडेड बाय M2 इंटू W1. म्हणजे काय बघा, तुमचा डिप्रेशन द फ्रीजिंग पॉईंट के एफ मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट किंवा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. W इट इज अ मास ऑफ सोल्यूट, M2 इट इज अ मोलर मास ऑफ सोल्यूट अँड W1 इट इज अ मास ऑफ सॉल्वंट. याच्यावरून तुम्हाला आता M2 जर काढायचं असेल, सर्वात महत्त्वाचं आपल्याला M2 आहे, कारण की एव्हरी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज युटिलाइज टू कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ सोल्यूट. मग या ठिकाणी आपल्यासाठी मोलर मास ऑफ सोल्यूट M2 कसं कॅल्क्युलेट करणार ते महत्त्वाचं आहे. मग M2 तुम्हाला पाहिजे असेल तर याला फक्त रिअरेंज करा. मग याला जर रिअरेंज केलं तर काय लिहिलं तुम्हाला, हा M2 फक्त वर आणायचा आहे. दॅरफॉर के एफ इंटू W2 हे ॲज इट इज असणार आहे डिवायडेड बाय डेल्टा टी एफ इंटू W1. तर मग असे वेगवेगळे फॉर्म्युलीज यूज करून तुम्ही डिप्रेशन इन द फ्रीजिंग पॉईंट जो आहे त्याच्यावरचे न्यूमरिकल्स सॉल्व करू शकतात. बघा, कुठला तरी फॉर्म्युला आपण आता या न्यूमरिकल्सला सॉल्व करण्यासाठी यूज करणार. ओके, किंवा अजून याच्यामध्ये काही रिअरेंज असेल तर आपण ते रिअरेंज करू शकतो. समजा तुम्हाला W विचारला आहे तर रिअरेंज करा, W1 विचारला आहे रिअरेंज करा, M2 विचारला आहे आपण रिअरेंज केलं. ओके, बघा आपल्याला आता या ठिकाणी जे फर्स्ट न्यूमरिकल दिलं आहे त्याच्याकडे आपण आता जाणार. ओके, काय म्हटलं फर्स्ट न्यूमरिकलमध्ये 0.440 इंटू 10⁻³ किलोग्राम्स ऑफ सबस्टन्स. मी तुम्हाला मास ऑफ सोल्यूट देऊन टाकला आहे. मास ऑफ सोल्यूट मित्रांनो आपण W2ने दाखवणार. मग W2ची व्हॅल्यू काय दिली आहे 0.440 इंटू 10⁻³ किलोग्राम्स. बघा, इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंटवरचे न्यूमरिकल असतील किंवा डिप्रेशन इन द फ्रीजिंग पॉईंट असेल किंवा त्याच्या अगोदर आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर बघितलं आहे. या सर्व न्यूमरिकल्समध्ये सर्वात महत्त्वाचं काय मित्रांनो, तर तुम्हाला फक्त दिलेलं काय आहे हे समजलं पाहिजे. कारण की फॉर्म्युलीज खूप इझी आहेत, खूप सोप्या आहेत. दिलेलं काय समजलं तर फक्त काय करायचं, तुम्हाला फॉर्म्युलीजमध्ये व्हॅल्यू पुटअप करायची आहे आणि शेवटी कॅल्क्युलेशन करायचं. कॅल्क्युलेशन खूप सोपे असतात, जे 7वी 8वी 9वी 10वीच्या मुलांना सहज जमू शकतात. तुम्ही 12वीचे विद्यार्थी आहेत, तुम्हाला ते त्याच्यापेक्षा सहज अजून जमू शकतात. म्हणजे दिलेलं काय न्यूमरिकल समजणं फार महत्त्वाचं आहे. कॅल्क्युलेशनचा पार्ट जो आहे तो खूप इझी आहे. फॉर्म्युला कुठला वापरायचं ते पण खूप इझी असणार आहे. बघूया आपण याच्यात काय काय म्हटलं आहे. बघा, W2 तुम्हाला दिलं आहे, पुढे काय म्हटलं रे मोलर मास, त्याच सोल्यूटचं मोलर मास म्हणजे तुम्हाला परत काय देऊन टाकलं आहे M2 देऊन टाकला आहे. M2ची व्हॅल्यू आहे 278.9 इंटू 10⁻³ किलोग्राम्स पर मोल. पुढे काय म्हटलं बघा, डिझॉल्ड इन, एवढं जे सोल्यूट आहे हे आपण डिझॉल्व करतो आहे. डिझॉल्व इन 22.2 इंटू 10⁻³ किलोग्राम्स ऑफ बेन्झिन. बेन्झिन हा तुमचा सॉल्वंट आहे. सॉल्वंटचं मास तुम्हाला दिलं आहे म्हणजेच तुम्हाला W1 देऊन टाकला आहे. W1ची व्हॅल्यू तुम्ही घेणार मग आता 22.2 इंटू 10⁻³ किलोग्राम्स
पुढे काय म्हटलं आहे, एवढं केल्यानंतर एवढं सोल्यूट तुम्ही घेतलं ज्याचं मोलर मास एवढा आहे, त्याला तुम्ही डिझॉल्व करताय कशामध्ये, एवढ्या सॉल्वंटमध्ये, बेन्झिनमध्ये. आपल्याला माहिती आहे एखाद्या सॉल्वंटमध्ये जर सोल्यूट तुम्ही ॲड केला नॉन व्हॉलाटाईल, हा सबस्टन्स जो आहे तो नॉन व्हॉलाटाईल आहे, तर त्याचा फ्रीजिंग पॉईंट, त्याचा व्हेपर प्रेशर लोअर्ड होतो. पुढे काय म्हटलं मग, असं केल्यानंतर लोअर द फ्रीजिंग पॉईंट ऑफ बेन्झिन. हा जो बेन्झिन आहे, एवढा बेन्झिन तुम्ही घेतला आहे, त्याचा फ्रीजिंग पॉईंट लो होईल, कमी होईल. किती कमी होईल ते दिलं आहे, लोअर द फ्रीजिंग पॉईंट ऑफ बेन्झिन बाय 0.567 केल्विन. म्हणजेच तुम्हाला डायरेक्टली लोअरिंग इन वेपर प्रेशर म्हणजे लोअरिंग इन फ्रीजिंग पॉईंट देऊन टाकलं डेल्टा टी एफ, अँड दॅट वन इज युअर 0.567 केल्विन. आणि मग विचारलं काय बघा आता, कॅल्क्युलेट द मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट. त्यालाच नाव देतो आपण क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, आणि त्याला दाखवतो आपण के एफने. तर के एफ तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे मित्रांनो. बघा आता ह्याच इक्वेशनला आपण रिअरेंज करू शकतो. तुम्ही म्हणणार आता के एफचं तर एकही इक्वेशन नाही आपल्याकडे, हे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रिअरेंज करावं लागेल, हे इक्वेशन त्याच्यामध्ये रिअरेंज करावं लागेल, हे इक्वेशन त्याच्यामध्ये रिअरेंज करावं लागेल. कुठलंही इक्वेशन असू द्या आपण त्याला रिअरेंज करू शकतो. मग बघा बाय रिअरेंजिंग जे काही इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे त्या इक्वेशनला आपण रिअरेंज करणार. फक्त समजा ह्या इक्वेशनला आपण रिअरेंज केलं, बरोबर आहे, लक्ष द्या ठिकाणी ह्या इक्वेशनला आपण रिअरेंज करूया. आपल्याला काय पाहिजे, काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर के एफ आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. देअरफॉर के एफची व्हॅल्यू तुम्ही काढणार, म्हणून आपण के एफ इक्वल टू त्याला आपण रिअरेंज करतो आहे, बरोबर आहे. म्हणजे काय केलं आपण, के एफ इथंच राहू दिला समजा, बरोबर आहे. इकडच्या बाजूला तुमचा डेल्टा टी एफ आहे, तो पण ॲज इट इज आपण ठेवला आहे. आता हा W2 न्यूमरेटरला आहे, तो डिनॉमिनेटरला येईल, आणि जे डिनॉमिनेटरला आहेत M2 आणि W1 ते इकडे त्यांना न्यूमरेटरला जातील. म्हणजे या ठिकाणी M2 इंटू W1. तर अशा पद्धतीने त्याचं कन्व्हर्जन आपण करू शकतो. लक्षात आलं, रिअरेंजिंग त्याला आपण करू शकतो. मग ह्यांच्यामध्ये फक्त आपल्याला आता काय करायचं मित्रांनो, फक्त व्हॅल्यूज पुटअप करायच्या आहेत, दिलेल्या व्हॅल्यू. पुढचं कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करू शकता, सोपा आहे खूप. Therefore KF इक्वल टू डेल्टा टी एफ. डेल्टा टी एफची व्हॅल्यू काय दिली रे, 0.567 इंटू M2. M2 पण तुम्हाला देऊन टाकला आहे 178.9 इंटू 10⁻³ इंटू W1. W1 पण तुम्हाला देऊन टाकला आहे 22.2 इंटू 10⁻³ किलोग्रॅम्स. सर्व मास जे तुम्हाला दिलं आहे ते किलोग्रॅममध्ये दिलेलं आहे, डिवायडेड बाय W2. बघा आता W2 काय म्हटलं आहे, मास ऑफ सोल्यूट, दॅट वन इज युअर 0.440 इंटू 10⁻³ एक 10⁻³ तर आपण कॅन्सल करू शकतो मित्रांनो. एवढं सहज तुम्हाला जमेल. बघा आता ह्या सर्वांचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला फायनल आन्सर कॅल्क्युलेट करायचं आहे. हा दोघं जवळपास सारखेच, फारसा एवढा फरक नाही आहे. म्हणजे तुम्हाला लॉजिकली तुमचं आन्सर विचार करता आला पाहिजे की आपलं आन्सर काय आलं पाहिजे, नियर अबाउट किती आलं पाहिजे. तर ह्या सर्वांचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, बघा 178 10⁻³ हा 22 आहे. ह्या सर्वांचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं आन्सर येईल हिअर KF इक्वल टू, लक्ष द्या व्यवस्थित, KF इक्वल टू 5.12. बघा KF काय आहे तुमचा, KF हा तुमचा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आहे, मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट आहे. सेपरेट त्याचं युनिटच्या बाबतीत आपण शिकलो आहेत मित्रांनो. KFचं युनिट काय असतं, इट मे बी केल्विन kg मोल इनवर्स और डिग्री सेल्सियस kg मोल इनवर्स. इथं आपण केल्विन kg मोल इनवर्स देणार, कारण की हा डेल्टा TF तुम्हाला जो दिला आहे तो केल्विनमध्ये दिला आहे. दॅट्स व्हाय द आन्सर इज केल्विन kg मोल इनवर्स. दिस इज युअर आन्सर, दिस इज युअर KF फॉर युअर बेन्झिन. तर ह्या पद्धतीने क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट जो असेल किंवा मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट जो असेल तो आपण ह्या फॉर्म्युलेजचा यूज करून, वेगळे फॉर्म्युले त्यातला हा फॉर्म्युला आपण रिअरेंज करून घेतला, त्याचा यूज करून तुम्ही
मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट काढू शकतात. तर प्रत्येक वेळेस तुम्हाला कुठली तरी एखादी क्वांटिटी जी असेल याच्यातली ती कॅल्क्युलेट करायला सांगितली जाऊ शकते. जसं डेल्टा डी एफ आहे, M2 आहे, जसं या ठिकाणी तुम्हाला KF आहे, समटाईम मे बी W2 किंवा W1 सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागू शकतो. ठीक आहे. ते झालं तुमचं फर्स्ट न्यूमरिकल फॉर दी डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. ओके. बघा सेकंड न्यूमरिकल आपण आता बघतोय. काय दिलेलं बघू आपण त्याच्यात. दी ऑब्झर्वड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटरसाठीचं ऑब्झर्वड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट म्हटलं आहे फॉर अ पर्टिक्युलर सोल्युशन इज 0.087. म्हणजे तुम्हाला परत डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट जी आहे डेल्टा TF त्याची व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्ट देऊन टाकली आहे. मग या ठिकाणी आपण गिव्हनमध्ये लिहितो आहे डेल्टा TF डायरेक्ट देऊन टाकला आहे 0.087 केल्विन. पुढे काय म्हटलं बघा, कॅल्क्युलेट द मोलॅलिटी. M काय असेल हे तुम्हाला विचारलं आहे. मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन इफ मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट म्हणजेच क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणजे तुम्हाला KF ची व्हॅल्यू दिली आहे अँड दॅट वन इज KF इक्वल टू काय म्हटलं आहे मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट ऑफ फॉर वॉटर इज 1.86 केल्विन kg मोल इन्व्हर्स. मग आता ह्या दोघं गोष्टींचा जर विचार केला आणि त्याच्यावर M कॅल्क्युलेट करायचं असेल तर खूप सिम्पल इक्वेशन आहे. व्हेरी फर्स्ट इक्वेशन बघा काय दिलं आहे तर तुम्हाला. बघा फर्स्ट इक्वेशन इथं म्हटलं आहे आपण डेल्टा TF विच इज इक्वल टू KF इंटू M आणि तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे M जस्ट रिअरेंज करा त्याला. देअरफॉर M इक्वल टू काय असेल डेल्टा TF डिवायडेड बाय KF. डेल्टा TF डिवायडेड बाय KF. मग दोघांच्या व्हॅल्यू तुमच्या समोर आहेत. त्या व्हॅल्यूज फक्त तुम्हाला इक्वेशनमध्ये पुटअप करायच्या आहेत. देअरफॉर हिअर M इक्वल टू मोलॅलिटी इक्वल टू डेल्टा TF. बघा डेल्टा TF ची व्हॅल्यू काय दिली तुम्हाला 0.087. 0.087 डिवायडेड बाय KF. KF काय म्हटलं रे 1.86. 1.86 बघा 1.86 म्हणजे नियर अबाउट 2 असं कन्सिडर जर आपण केलं तर समजा तुम्हाला 50 दिला आहे 50 त्याला डिवायडेड बाय 2 केलं काय होईल हाफ होईल त्याच्या बरोबर आहे ना. त्याचे 2 भाग होतील म्हणजे 25 तोंड जाईल. तसं या ठिकाणी मित्रांनो हा 1.86 म्हणजे नियर अबाउट 2 आहे असं आपण कन्सिडर करू. म्हणजे काय आन्सर आलं पाहिजे हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे आलेलं आन्सर बरोबर आहे का ते आपलं लक्षात येईल बरोबर. तर एक प्रकारे हा जर 2 असेल तर तुमचं आन्सर याच्या 0.087च्या हाफ झाला पाहिजे. 0.07च्या हाफ किती येईल मग 0.0424345 असं काहीतरी येईल. तर इथं तुमचं जे आन्सर असणार आहे दॅट वन इज युअर 0.0467. 0.0467 हाफपेक्षा थोडंसं जास्त आहे कारण की हा एक्झॅक्ट 2 हा 2पेक्षा थोडा कमी आहे पण आन्सर थोडंसं जास्त असणार आहे. हे मोलॅलिटी आपण कॅल्क्युलेट केली. मोलॅलिटीचं युनिट काय देणार मित्रांनो मोलॅलिटी मोल्स पर kg. आणि मोलॅरिटी राहिलं असतं तर मोलॅरिटी जर राहिलं असतं मित्रांनो तर त्याला आन्सर काय त्याला युनिट काय दिलं असतं आपण मोल्स पर dm³ बरोबर आहे. पण हे मोलॅलिटी आहे देअरफॉर इट इज युअर मोल्स पर kg. युनिट पण फार महत्त्वाचं असतं. विचारलेलं काय युनिट काय दिलं आहे युनिटला हाफ मार्क्स तुम्हाला असतो. 2 मार्काचं न्यूमरिकल असेल किंवा 3 मार्काचं असेल किंवा इव्हन 4 मार्काचं जरी असलं तरी तुम्हाला हाफ मार्क्स असतो तो न्यूमरिकलच्या आन्सरसाठीचं युनिट जे आहे त्याला असतो. म्हणून तुम्ही तेवढी काळजी घेतली पाहिजे मित्रांनो की आपण काढलेलं जे आन्सर आहे त्याचं युनिट तुम्ही दिलेलं आहे किंवा नाही. म्हणजे न्यूमरिकलमध्ये काही गोष्टी इतक्या सोप्या असतात. डाटा जरी आपल्या केमिस्ट्रीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तुम्ही व्यवस्थित डाटा जरी लिहिला असेल गिव्हन डाटा तर तुम्हाला हाफ मार्क्स मिळू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही हे इक्वेशन दिलेलं आहे त्यालासुद्धा तुम्हाला हाफ मार्क्स मिळतो.
आणि मग उरलेलं कॅल्क्युलेशन वगैरे असेल त्याला 1 मार्क असतो. तर 2 मार्काचं डिस्ट्रीब्युशन एवढं सोप्या पद्धतीने आहे. हे तुमचे अगदी फुकटाचे मार्क आहेत. जे दिले तेच तुम्हाला लिहायचं आहे. कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे, फॉर्म्युला फिक्स असतात. प्रत्येक टॉपिकवरचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. ते फॉर्म्युला लिहिला की तुमचा अर्धा किंवा 1 मार्क सहज होऊ शकतो. तर एवढं सोपं केमिस्ट्रीमध्ये मार्क्स मिळवणे मित्रांनो. लक्षात आलं. तर हे झालं तुमचं सेकंड न्यूमरिकल. पहिल्या याच्यामध्ये आपण वेगळी क्वांटिटी कॅल्क्युलेट केली, KF कॅल्क्युलेट केला. दुसऱ्या याच्यामध्ये आपण मोलॅलिटी कॅल्क्युलेट केली. बघा तिसरं न्यूमरिकल आपण या ठिकाणी आता बघतोय. काय दिलेलं बघू आपण त्याच्यात. अन ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वियस म्हणजे वॉटरमधलं सोल्युशन आहे. ॲक्वियस सोल्युशन कंटेनिंग 12.5 × 10⁻³ kilograms ऑफ नॉन व्हॉलेटाईल कंपाऊंड. म्हणजेच तुम्हाला मास ऑफ सोल्यूट देऊन टाकलं आहे मित्रांनो. W2 तुम्हाला देऊन टाकलं आहे 12.5 × 10⁻³ kilograms इन 0.1 kg ऑफ वॉटर. सॉल्वंटचं पण मास देऊन टाकलं आहे. म्हणजे W1 पण तुम्हाला देऊन टाकलं आहे. दॅट इज 0.1 kg. पुढे काय म्हटलं आहे, फ्रिजेस ॲट. म्हणजे तुम्हाला त्या सोल्युशनचा फ्रिजिंग पॉईंट दिला आहे. सोल्युशनचं फ्रिजिंग पॉईंट कशाने दाखवतं आठवतं का तुम्हाला. TFने आपण दाखवतो. TF इक्वल टू 272.49 केल्विन. डिटरमाइन द मोलर मास ऑफ कंपाऊंड. मोलर मास ऑफ सोल्यूट M2 तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. परत KF पण देऊन टाकला मित्रांनो. KF इक्वल टू वॉटर जर असला त्याचा KF फिक्स असतो, लक्षात ठेवायचं. वॉटरचा KF 1.86 असतो. KF फॉर वॉटर इज केल्विन kg मोल इनवर्स. 1.86 केल्विन kg मोल इनवर्स. आणि पुढे काय म्हटलं आहे, फ्रिजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट प्युअर वॉटर. प्युअर वॉटरचा फ्रिजिंग पॉईंट असेल त्याला कशाने दाखवतो आपण, TF नॉडने आपण दाखवणार. TF नॉड इक्वल टू 273.15 केल्विन. म्हणजे तुमचं 0 डिग्री सेल्सिअस मित्रांनो. बरोबर आहे. वॉटरचं फ्रिजिंग 0 डिग्रीला होतं आपल्याला माहिती आहे. बघा आता आपल्याला इक्वेशन सर्व दिलेलं आहेत. तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं, M2 कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला हे इक्वेशन यूज करावं लागेल. मग त्या इक्वेशनमधलं KF बघा या ठिकाणी एक टर्म्स बघू आपण त्याच्यातली. KF दिलेलं आहे, W2 दिला आहे, W1 दिलेला आहे. डेल्टा TF काय असेल मित्रांनो, तो दिलेला नाही आहे पण इनडायरेक्टली तुम्हाला तो देऊन टाकलेला एक प्रकारे. बघा डेल्टा TF म्हणजे काय लिहितो आपण, डिप्रेशन इन द फ्रिजिंग पॉईंट येतो. डिप्रेशन इन द फ्रिजिंग पॉईंट म्हणजे काय, फ्रिजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट मायनस फ्रिजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. बरोबर आहे. हीच प्रॉपर्टी आपण बघितली आहे. हेच सर्वात अगोदरचं इक्वेशन आपण त्या प्रॉपर्टीमध्ये बघितलं आहे मित्रांनो. तर या दोघं फ्रिजिंग पॉईंटमधला जो डिफरन्स आहे तो म्हणजे तुमचा डेल्टा TF असणार आहे. देअरफॉर हियर डेल्टा TF इज इक्वल टू TF0 तुम्हाला दिला आहे 273.15 मायनस TF सोल्युशनचा फ्रिजिंग पॉईंट दिला आहे तो पण 272.49. बरोबर आहे. देअरफॉर डेल्टा TF इक्वल टू या दोघांचं जर तुम्ही सबस्ट्रॅक्शन केलं 273 272 किंवा 273.15 मायनस 272.49 तुमचं आन्सर आलं पाहिजे 0.66 केल्विन. आता डेल्टा TF तुम्हाला मिळाला आहे. नाव वी नो दॅट M2 इक्वल टू काय असतं रे M2ची व्हॅल्यू, M2 इक्वल टू KF इंटू W2 डिवायडेड बाय डेल्टा TF इंटू W1. मग सर्व व्हॅल्यू पुटअप करा फक्त. बरोबर आहे. मग व्हॅल्यू जर पुटअप केल्या तुम्ही, देअरफॉर हियर M2 इक्वल टू KFची व्हॅल्यू काय टाकणार मित्रांनो 1.86. बघा 1.86 इंटू W2ची व्हॅल्यू काय 12.5 इंटू 10⁻³ बरोबर आहे. त्याच्यानंतर डेल्टा TF आत्ता काढला आपण बघा 0.66 इंटू W1 आहे तुमचा 0.1. देअरफॉर हियर M2 इक्वल टू बघा सर्व मास तुम्हाला जे दिले W1 असेल W2 असेल
किंवा हा तुमचा के एफ असेल, हा सर्व के जीमध्ये दिलेला आहे. म्हणजे तुमचं मोलर मास जे या ठिकाणी तुम्हाला मिळेल मित्रांनो, ते सुद्धा कशामध्ये असणार आहे, तर मोलर माससुद्धा तुमचं के जीमध्येच तुम्हाला मिळेल. आणि तुमचं आन्सर येतं आहे 352.27. 352.27 इंटू 10⁻³ किलोग्राम्स. मग याला ग्रॅममध्ये कसं कन्वर्ट करणार, 10⁻³ ने त्याला मल्टिप्लाय करा. हा 10⁻³ आहे, 1000ने त्याला मल्टिप्लाय करा. 1000 म्हणजे काय, 10⁻³ ने त्याला मल्टिप्लाय केलं तुम्ही तर -3 + 3 कॅन्सल होईल आणि फायनल आन्सर तुम्हाला ह्या M2चं मिळेल. मग या ठिकाणी लिहितोय मी, देअरफॉर M2 इक्वल टू, हा कॅन्सल झाला तुमचा 10⁻³ जो होता तो, म्हणजे फक्त काय शिल्लक राहिला 352.27 ग्रॅम्स मोलर मास आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं मित्रांनो, जेव्हा जेव्हा मोलर मास तुम्ही कॅल्क्युलेट करणार किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही मोलर मास लिहिणार त्यावेळेस तुमचं युनिट काय असलं पाहिजे, ग्रॅम्स, आणि पुढे पर मोल तुम्हाला ते द्यायचं आहे, कारण की हे मोलर मास एका मोलसाठी असतं. म्हणून तुम्हाला युनिट देताना ग्रॅम्स पर मोल हे यूज या ठिकाणी करावं लागेल. अँड दिस इज दी फायनल आन्सर फॉर युअर मोलर मास ऑफ सोल्यूट. लक्षात आलं. तर ह्या पद्धतीने वेगवेगळ्या क्वांटिटीज आपण सहज कॅल्क्युलेट करू शकतो. के एफ आपण कॅल्क्युलेट केला, एम मोलॅलिटी आपण कॅल्क्युलेट केली, इथं आपण M2 कॅल्क्युलेट केला. अजून काही वेगळ्या प्रकारचं न्यूमेरिकल असतील का, ते एक थोडंसं वेगळ्या प्रकारचं न्यूमेरिकल घेतो आहे मी, जे तुम्हाला 100% जर विचारलं गेलं, ह्या टाईपवरचं न्यूमेरिकल विचारलं गेलं तर ते त्याच पद्धतीचं विचारलं जातं. याच्या अगोदर पण बोर्डाला विचारलं गेलं आहे आणि सेम न्यूमेरिकल तुम्हाला एंट्रन्सला सुद्धा विचारलं जाऊ शकतं. बरोबर आहे. मग आता फोर्थ व्हेरी इम्पॉर्टंट न्यूमेरिकल आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. बघा काय म्हटलेलं आहे, व्यवस्थित लक्ष द्या, समजून घ्या अगोदर काय आहे. बघा काय म्हटलं आहे, 1.0 इंटू 10⁻³ किलोग्रॅम्स ऑफ युरिया. लक्ष द्या, एक युरिया सोल्युशन आपण तयार करतोय. हे युरिया सोल्युशनमध्ये युरिया किती डिझॉल्व झाला आहे ते तुम्हाला दिलं आहे. W2 तुम्हाला दिलं आहे, मास ऑफ सोल्यूट 1.0 इंटू 10⁻³ किलोग्रॅम्स. लक्ष द्या व्यवस्थित, खूप महत्त्वाचं न्यूमेरिकल आहे. पुढे म्हटलं आहे, वेन डिझॉल्व्ड इन 0.0985 किलोग्रॅम्स ऑफ सॉल्वंट. म्हणजे W1 तुम्हाला दिलं आहे मित्रांनो 0.0985 kilograms. Decreases freezing point of the solvent by, मी तुम्हाला डेल्टा TF दिला आहे, डेल्टा TF which is equal to 0.211 केल्विन. काहीच दिलेलं नाही आहे, तुम्ही केल्विन घेतलं चालेल, आणि केल्विन आणि डिग्री सेल्सिअस दोघं सेम असतात, मॅग्नेट्यूड सेम असते, फक्त साईन किंवा त्याचं युनिट आता तेवढं चेंज होणार आहे. बघा पुढे काय म्हटलं, ही एक कंडिशन झाली तुमची. आता W2 W1 डेल्टा TF युरियासाठी दिलं आहे. पुढे काय म्हटलं आहे, 1.6 इंटू 10⁻³ किलोग्रॅम्स ऑफ अनादर सोल्यूट. दुसरं एक सोल्यूट दिलेलं आहे. बरोबर आहे. मग इथं म्हणू आपण, आता जे काही आपण लिहिणार ते कोणासाठी असेल, सोल्युशन ऑफ, इथं जसं म्हटलं आहे आपण युरिया सोल्युशन, इथं म्हणणार तुम्ही सोल्युशन ऑफ अननोन सोल्यूट. जे अनादर सोल्यूट तुम्हाला दिलं आहे ते तुम्हाला माहिती नाही आहे मित्रांनो, म्हणून आपण काय लिहिलं मग, सोल्युशन ऑफ अननोन सोल्यूट. त्याच्यासाठी काय दिलं बघा, 1.6 इंटू 10⁻³ किलोग्रॅम, त्याचं पण तुम्हाला मास दिलं आहे. W2 इक्वल टू 1.6 इंटू 10⁻³ किलोग्रॅम. फक्त हा W2 सारखा होऊ नये म्हणून आपण याला डॅशने दाखवतो आहे. लक्ष द्या व्यवस्थित, हे वेगळं सोल्युशन आहे, वेगळं सोल्युशन आहे. पुढे काय म्हटलं आहे, ऑफ अनादर इलेक्ट्रोलाइट सोल्यूट वेन डिझॉल्व इन 0.086 किलोग्रॅम्स ऑफ सेम सॉल्वंट. म्हणजे इथं परत तुम्हाला सॉल्वंटचा मास दिला आहे W1, दॅट वन इज इक्वल टू 0.086 किलोग्रॅम्स. आणि हा शब्द फार महत्त्वाचा वापरला मित्रांनो. काय, अगोदर युरिया सोल्युशन तयार करण्यासाठी जे सॉल्वंट तुम्ही यूज केलं आहे
तेच सॉल्वंट तुम्हाला अननोन इलेक्ट्रोलाइट सोल्यूटच्या सोल्युशन तयार करण्यासाठी वापरायचे. दोघं ठिकाणचं सॉल्वंट सारखंच असलं पाहिजे. गॉट इट? ओके. बघा आता पुढे काय म्हटलं आहे, W1ची व्हॅल्यू तुम्हाला दिली. त्याच्यासाठी परत या ठिकाणी हा W1 सारखा होऊ नये म्हणून मी त्याला W1 डॅशने दाखवतो आहे. सेम सॉल्वंट डिप्रेसेस द फ्रीजिंग पॉईंट बाय 0.34 केल्विन. म्हणजे परत तुम्हाला डेल्टा TF देऊन टाकला आहे 0.34 केल्विन. म्हणजे परत या ठिकाणी याला आपण डेल्टा TF डॅशने दाखवणार. पुढे म्हटलं आहे कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ अनादर सॉल्वंट. हा जो अनादर सॉल्वंट आहे याचं मोलर मास तुम्हाला M2 कॅल्क्युलेट करायचं आहे. परत याला आपण M2ला M2 डॅशने दाखवलं. पुढे काय म्हटलं आहे, मोलर मास ऑफ युरिया. इकडचा जो युरिया आहे त्याचं मोलर मास तुम्हाला देऊन टाकलं आहे M2 = 60 ग्रॅम्स पर मोल. हे दिलेलं राहिलं नसतं तरी आपल्याला लिहिता आलं. सगळं युरियाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, NH2CO NH2. त्याच्यावरून तुम्ही त्याचं मोलर मास काढू शकतात. ते तुमचं 60. बघा युरिया सोल्युशनच्या ह्या प्रॉपर्टीज तुम्हाला दिलेल्या आहेत. अननोन सोल्यूटसाठी ज्या प्रॉपर्टी दिल्या आहेत आणि विचारलं काय, याचं मोलर मास तुम्हाला विचारलं आहे. मग कसं काढणार? बघा पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे त्याचा यूज करून आपण KF काढू शकतो का ते विचार करा. बरोबर आहे, कारण की तुम्हाला W1 W2 M2 डेल्टा DF सर्व देऊन टाकलं आहे. बघा KF आपल्याला काढायचं आहे. मग KF जर काढायचं असेल तुम्हाला काय माहिती पाहिजे, M2 माहिती पाहिजे. जो माहिती आहे आपल्याला W1 माहिती पाहिजे, डेल्टा DF माहिती पाहिजे. बरोबर आहे. देअर फॉर हिअर बघा त्या ब्ल्यू HNA मी सॉल्व करतो आहे. ब्ल्यू HNA जे मी लिहिणार ते तुमचं युरिया सोल्युशनसाठी असेल. या ठिकाणी लिहितोय मी आता की KF फॉर युरिया सोल्युशन. ओके, मी अगोदर KF काढतो आहे. हे इक्वेशन जर मी रिअरेंज केलं मित्रांनो तर त्याला कसं लिहिणार मी, देअर फॉर KF = हे म्हणा की इकडचं म्हणा, हे इक्वेशन रिअरेंज करू आपण. KF = काय येणार, इकडचा हा डेल्टा DF इंटू M2 इंटू W1 डिवायडेड बाय W2. देअर फॉर KF = डेल्टा TFची व्हॅल्यू काय त्याच्यासाठी बघा 0.211 इंटू M2. त्याचा M2 आपण घेतला आहे 60 इंटू W1. मास ऑफ सॉल्वंट तुम्हाला दिले 0.0985 डिवायडेड बाय काय करणार W2 किती घेतला रे आपण 1 × 10⁻³ 1.0 × 10⁻³ आहे. म्हणजे हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं मित्रांनो तर तुम्हाला KFची व्हॅल्यू सहज मिळू शकते. बरोबर आहे का, KF मिळेल तुम्हाला आता याच्यावरून. मग KF जर तुम्हाला काढता येत असेल तर सहज तुम्ही बघा कॅल्क्युलेशन केल्यावर तुम्हाला KF मिळेल 1.248. हिअर KF = 1.248 युनिट काय देणार, केल्विन kg मोल इनवर्स. मग हा KF आपण कोणासाठी कॅल्क्युलेट केला, युरिया सोल्युशनसाठीचा तो KF आहे. KF कशावर डिपेंड असतो रे, युरियावर डिपेंड आहे का, तर युरियावर KF डिपेंड नाही. तर तुम्ही त्या युरिया सोल्युशन तयार करण्यासाठी कोणतं सॉल्वंट यूज केलं आहे त्याच्यावर तो डिपेंड आहे. बरोबर आहे. सॉल्वंट जर तुम्ही सारखंच ठेवत असणार तर त्याचा KF पण सारखा असतो. मग ह्या शब्दावर फोकस करा. तुम्हाला म्हटलं होतं मी की हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. बरोबर आहे. मग युरिया सोल्युशन तयार करण्यासाठी जे सॉल्वंट आपण यूज केलं आहे तेच सॉल्वंट, सेम सॉल्वंट आपण इथं यूज केलं आहे. म्हणजे युरियासाठीचा जो KF आहे तोच KF इकडे पण असणार आहे. मग याच्यासाठीचा KF तुम्हाला आता मिळाला बघा. हा पण युरियासाठी कॅल्क्युलेट केला. म्हणजेच तुम्ही कोणासाठी लिहिलं त्याला, म्हणजेच तुम्ही या अननोन सोल्यूटच्या सोल्युशनसाठी तो KF तुम्ही लिहू शकतात. म्हणजेच तो किती लिहिणार रे 1.248 केल्विन kg मोल इनवर्स. मग आता फक्त M2 कॅल्क्युलेट करा मित्रांनो. देअरफॉर आता हे ब्लॅक HNA मी दाखवणार.
मोलर मास ते असेल तुमचं अननोन सोल्यूटसाठीचं. मग मोलर माससाठीचं इक्वेशन काय लिहिणार? M2 इक्वल टू कॅफ इंटू W2 डिवायडेड बाय डेल्टा TF इंटू W1. फक्त व्हॅल्यू पुटअप करा. हे सर्व जे असणार आहे तुमचं मित्रांनो, हे डॅशने मी दाखवते जस्ट डिफरन्स तुम्हाला दिसला पाहिजे म्हणून. KF सारखा दोघांकडे त्याचा प्रश्न नाही आहे, कारण की सॉल्वंट सारखा आहे, बरोबर आहे. मग आता M2 तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणून मी M2ची व्हॅल्यू काढतो आहे. M2 विच इज इक्वल टू कॅफ. केफ काय टाकणार? 1.248 इंटू W2 याच्यासाठीचं W2 इकडचं नाही, W2 डॅश आपण घेणार 1.6 इंटू 10⁻³ 1.6 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय डेल्टा TF. इथं डेल्टा TF दिला तुम्हाला 0.34 इंटू W1 काय दिलं इकडं? 0.086. बघा सर्व व्हॅल्यूज आपण पुटअप केल्या आहेत. इथं तुम्हाला हा M डॅश ॲटॅकने मिळणार आहे, सॉरी M2 डॅश मिळणार आहे. M2 डॅश म्हणजे काय? मग तुमचं मोलर मास ऑफ अननोन सोल्यूट, नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट जे डिझॉल्व केलं आहे त्याचं ते मोलर मास असणार आहे, बरोबर आहे. आता हे सर्व कॅल्क्युलेशन जर केलं तर तुम्हाला हा M2 डॅश या ठिकाणी मिळेल मित्रांनो, आणि तो असेल तुमचा. मग आता हे कॅल्क्युलेशन करणं तुमच्यासाठी खूप सोपं आहे. सहज तुम्हाला याची व्हॅल्यू सांगता आली पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे सर्व कॅल्क्युलेशन जर केलं तर तुम्हाला ते मोलर मास मिळाला पाहिजे 68.23 इंटू 10⁻³ किलोग्राम्स. म्हणजे ज्याला तुम्ही ग्रॅम्समध्ये कसं लिहिणार? देअरफॉर M2 डॅश इक्वल टू 68.23 किलोग्रॅमच्या ऐवजी तुम्ही लिहिणार ग्रॅम्स, आणि मोलर मास आहे मित्रांनो म्हणून त्याला तुम्ही मोल इन्व्हर्सने दाखवणार. हा आहे तुमचा M2 डॅश, मोलर मास ऑफ अननोन सोल्यूट. तर बघा या पद्धतीने एकासाठीचा KF आपण दुसऱ्या सोल्युशनला वापरला, पण तो केव्हा यूज करू शकतो आपण? जर दोघं सोल्युशनसाठी सॉल्वंट सेम असेल तर, अदरवाईज नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत. प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. व्हिडिओ व्यवस्थित बघा, लाईक करा, कमेंट करा, आणि आपलं चॅनल अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ते चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. थँक्यू. बाय.